नमस्कार मंडळी, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या किचनमध्ये. तर सर्वप्रथम ना तुम्हाला आपल्या आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज ना आपण उपवासासाठी ना साबुदाणा वडे बघणार आहोत आणि खूप मस्त होतात. अशा प्रकारे बनवून बघा तुम्ही, अजिबात तेलकट होत नाहीत. तर त्यासाठी काय करायचं, साबुदाणा घ्यायचा, तो व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथं मी पाव किलो साबुदाणा वापरला आहे. तो व्यवस्थित अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यामुळं काय होईल, त्याच्यात स्टार्च जो असतो ना कमी होतो. नंतर पाणी बुडेल इतपतच साबुदाणा बुडेल इतपतच पाणी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. जास्त पाणी अजिबात ठेवू नका, त्याने काय होईल, साबुदाणा जास्त चिकट होईल. तर एवढंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि साबुदाणा छान असा भिजत टाकायचा आहे. तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी साबुदाणा किती छान असा टम्म फुगला आहे आणि किती मोकळा सुटसुटीत झाला आहे. त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि एका भांड्यामध्ये ना जास्त साबुदाणा भिजत टाकू नका, किंवा असं पसरट भांड्यामध्ये पण टाकू शकता तुम्ही, म्हणजे चिकट होत नाही अजिबात. तर खूप मोकळा झाला आहे आणि असा साबुदाणा पाहिजे. याची तुम्ही खिचडीसुद्धा बनवू शकता. खिचडीसुद्धा अशा प्रकारे जर साबुदाणा भिजवला ना तर खूप मोकळी बनवून तयार होते. तर काय करायचं आहे आपल्याला, साबुदाण्यामध्ये ना असा एखादा पेला किंवा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्या पाठीमागच्या साईडने असं साबुदाणा क्रश करून घ्यायचा थोडासा, म्हणजे त्यातला साबुदाणा जो आहे ना तो फुटला जाईल व्यवस्थित. फुटल्यामुळे, असं केल्यामुळे साबुदाण्याचे वडे जे आहेत ना आपले, ते तेलामध्ये फुटणार नाहीत. तर त्याच्यामध्ये ना मी 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकले. अगदी जाडसर कुटून घेतले, अजिबात बारीक कुटू नका तुम्ही. त्यामध्येच ना आता हिरवी मिरचा ठेचा टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेऊन टाकायचे. तर पाव किलो साबुदाण्यामध्ये ना 2 बटाटे पुरेसे होतात. तर तेही असे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आपल्याला. बटाटेसुद्धा जास्त उकडू नका. बटाटेसुद्धा जास्त उकडले ना तर साबुदाण्यामध्ये ना व्यवस्थित असं वळला जात नाही आणि खूपच चिकट मिश्रण होतं. तर बघू शकता तुम्ही किती छान मिश्रण झालं आहे आपलं. तर फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. एक तर साबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे मोकळा असा सुटसुटीत, आणि नंतर बटाटा जो आहे ना तो ओव्हरकुक नाही करायचा आपल्याला. तर अशा प्रकारे तुम्ही वडे बनवून घेऊ शकता. तर मी अशाच प्रकारे सर्व वडे बनवून घेतलेत, बघू शकता तुम्ही. तर हे वडे तळताना गरम गरम तेलातच तळा, अजिबात थंड तेलामध्ये वडे तळू नका, नाहीतर वडे फुटले जातात. तर तेल अगोदर व्यवस्थित छान असं तापवून घ्यायचं, मध्यम ते हाय फ्लेमवरतीच तापवायचं आहे आणि छान असे कुरकुरीत होईपर्यंत, लालसर कलर येईपर्यंत वडे छान असे तळून घ्यायचे आपल्याला. खूप मस्त बनवून तयार झालेत, अजिबात तेलकट होत नाहीत. अशा प्रकारे नक्की बनवून बघा. तर असेच आपण ना सर्व वडे तळून घेऊया, अजिबात तेलकट होत नाहीत. याप्रमाणे नक्की बनवून बघा. तर वड्यांसोबत खाण्यासाठी ना आता आपण एक मस्त अशी साधी सिंपल चटणी बघणार आहोत शेंगदाण्याची. तर त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे. 1 तासभर अगोदर, किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास जरी अगोदर भिजवले ना तरी चटणी व्यवस्थित बनवून तयार होते. तर भिजवलेले शेंगदाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. तुम्हाला तिखट जिथपर्यंत आवडतं ना, जेवढं आवडतं ना तेवढं लाल तिखट टाकायचं आहे. नंतर 3 ते 4 चमचे दही टाकले मी. तुम्ही कमी जास्त करू शकता दह्याचं प्रमाणसुद्धा. आणि नंतर 1 चमचा साखर टाकायची आपल्याला आणि हे छान असं वाटून घेऊया अगोदर. आता थोडंसं पाणी टाकायचं आणि आणखी एकदा वाटून घ्यायचं, म्हणजे चटणी चांगली वाटली जाते. तर खूप स्मूथ चटणी बनवून तयार होते, चवीलाही खूप मस्त लागते. तर नक्की बनवून बघा अशा प्रकारे. बघू शकता तुम्ही वडा किती छान झाला आहे. तर नक्की बनवून बघा या वारीला. तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा.